तथा पालकमंत्री सातारा जिल्हा यांचं शुभागमन मनपूर्वक कल्याण महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सातारा जिल्हा हे आजच्या या महाराष्ट्र दिनानिमित्त पोलीस व माजी सैनिक सुरक्षा महामंडळ जवान आणि जागतिक कामगार दिनाच्या जिल्हावासियांना मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राचा मंगल कलश या देशाचे नेते या जिल्ह्याचे सुपुत्र स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांनी राज्यामध्ये आणला। राज्य आज 67 वर्ष प्रगतीचे वेगवेगळे टप्पे पादाक्रांत करत पुढं राज्याची वाटचाल सुरू आहे। प्लाटून कमांडर 1 पोलीस उपनिरीक्षक श्रीयुत गवळी, सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक श्रीयुत गोवेकर, सातारा पोलीस दलाचं हे प्लाटून कमांडर 1 मानवंदना देत शानदार संचलन करतायत। यानंतर प्लाटून कमांडर 2 पोलीस उपनिरीक्षक श्रीमती आरसी जयस्वाल आणि सुपर नंबरी पोलीस उपनिरीक्षक श्रीमती जे.बी. भालेकर, महिला पोलीस दल, होमगार्ड महिला पथक नायक कविता पवार आणि सुपर नंबरी राजश्री पवार। संचलन ही केवळ पावले नाही तर हा ध्वनी आहे एकात्मतेचा। यानंतर होमगार्ड पुरुष श्री ज्ञानेश्वर होळ प्लाटून कमांडर आणि सुपर नंबरी आहेत सुशील जाधव। हा आवाज आहे शिस्तीचा, हा ओंकार आहे समर्थ भारताचा। यानंतर मेस्को सुरक्षा मंडळ रिटायर्ड सुभेदार रमेश जाधव नेतृत्व करतायत। यानंतर संचलनामध्ये ज्यांनी रस्ते टाकलेले ते सातारा पोलीस ठाणे पथक मानवंदना देत आहेत। साहेब समोर आदरणीय संतोषजी पाटील साहेब सन्मानित होतात। आपण टाळ्यांच्या गजरामध्ये पुरस्कार त्यांचं अभिनंदन करूया। यानंतर जिल्हा अग्रणी बँकेचे श्री नितीनजी तळपे साहेब, सुवर्ण पदक प्राप्त सूचक आश्वास आणि सचिन भोसले आणि दत्तात्रय चव्हाण सन्मानित होत आहेत। यानंतर संदीप शिवाजी पांडव सातारा तालुका पोलीस ठाणे देऊन सन्मानित होत आहेत। यानंतर जिल्हाधिकारी कार्यालय सातारा तर्फे देण्यात येणारा आदर्श ग्राम महसूल अधिकारी पुरस्कार राहुल सतीश मुगळे तहसील कार्यालय कोरेगाव। सन 2025-26 या वर्षामध्ये उत्कृष्ट क्रीडा स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंना आपण जिल्हा क्रीडा पुरस्कार देत असतो। दरवर्षी शासनाने हा पुरस्कार वितरित करत असतो। 26 जानेवारीला आणि 1 मेला हा पुरस्कार देण्यात येतो। विशेष उल्लेखनीय क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या खेळाडूंना हा आपण रोख निधी 10,000 प्रमाणपत्र आणि गौरव चिन्ह देऊन आपण हे
खेळाडूंचं कौतुक करत असतो. पालकमंत्र्यांच्या हातून त्यांचं पुरस्काराचं वितरण करत असतो. जिल्हा क्रीडा अधिकारी सातारा अंतर्गत मी संगीता जगताप, या वर्षी मला हा मान मिळालेला आहे, त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभार मानते. आणि सातारा जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयामधून सर्व खेळाडूंना दरवर्षीप्रमाणेच उत्स्फूर्तपणे आम्ही सर्वजण, आमचा स्टाफ आणि आम्ही सर्वजण खेळाडूंना सहकार्य करू, त्यांना मदत करू आणि चांगलं काम करण्याचा नक्कीच प्रयत्न करू. धन्यवाद. जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा व आजचे संगीता जगताप मॅडम यांच्यातर्फे व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यातर्फे आज जिल्हा क्रीडा अधिकारी गुणवंत क्रीडा मार्गदर्शक व गुणवंत खेळाडू यांना आज पुरस्कार दिलेला आहे. हा जिल्ह्यातील खेळाडूंसाठी खरंच चांगला एक प्लॅटफॉर्म आहे. जिल्ह्यातील खेळाडू आणि मार्गदर्शक आहे यांच्यासाठी एक मोठा सन्मान दिला जातो आणि या सन्मानाचा आज मी एक भाग बनलेलो आहे. त्यासाठी मी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचा खूप मनापासून धन्यवाद करतो. थँक्यू. माझा मुलगा वेदांत संदीप साळुंके हा दिव्यांग खेळाडू आहे आणि आत्तापर्यंत राज्यस्तरीय जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्तरावरती उत्तेजनार्थ कामगिरी मिळवून आपल्या सातारा जिल्ह्याचा बहुमान आपल्या सातारा जिल्हा क्रीडा मॅडम जगताप मॅडम यांच्यामार्फत व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते देण्यात आलेला आहे. तर मी क्रीडा कार्यालयाचा आभारी आहे.